डॉक्टर जीव वाचवण्यासाठी रात्रंदिवस काम करतात, पण त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। त्यामुळे आता संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे। डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं। तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं की बाळाच्या नाळेभोवती 2 फेऱ्या असल्यामुळे जन्मानंतर नवजात बाळाला NICU मध्ये उपचाराची गरज लागू शकते। पण त्यावेळी रुग्णालयातील सर्व NICU बेड भरलेले होते। त्यामुळे डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि डॉक्टर वैभव साळुंखे यांनी नातेवाईकांना गरज पडल्यास दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। यानंतर नातेवाईकांनी शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधल्याचा आरोप आहे। डॉक्टर उपचारात व्यस्त असल्यामुळे त्यांचा फोन उचलू शकले नाहीत। त्यानंतर नगरसेवक काही समर्थकांसह रुग्णालयात पोहोचल्याचाही आरोप आहे। डॉक्टरांच्या आरोपानुसार डॉक्टर वैभव साळुंखे यांना मारहाण करण्यात आली। त्याचवेळी वरिष्ठांना माहिती देण्यासाठी मोबाईलवर बोलत असलेल्या महिला डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांच्या हातातील मोबाईल खाली पाडण्यात आला आणि त्यांना सुद्धा धक्काबुक्की व मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। डॉक्टरांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या परिचारिका उबाळे आणि गिरी यांनाही धक्काबुक्की झाल्याचं सांगितलं जात आहे। या संपूर्ण घटनेचं CCTV फुटेजही समोर आलं आहे। या घटनेनंतर डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे। नियमित OPD सेवा बंद ठेवण्यात आली आहे, तर आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना संरक्षणाची गरज भासू लागली आहे। याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सरळ सोप्पाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।